पण इथून पुढे एक क्षणही मी तुला सुखाने जगू नाही देणार. काय बोलतेस? मी तुला बर्बाद करणार आहे जानकी. माझ्यामुळे तुमच्या घरात भांडणं नको. तुमच्या नाही, आपल्या. कारण आता या घराची सदस्य आहेस तू. मी आर्यनच्या खुन्याला पाहिलंय हॉस्पिटलामध्ये. मी परशुदादांना पाहिलंय. या पोरीचा वाट आहे माझ्या आर्यन बाबाला बर्बाद करण्यात. अख्ख्या जगासमोर मी हे सिद्ध करू शकतो की तू माझ्या बरोबर दिल्लीला होतास. ते जे घडलं ते खूपच भयंकर आहे. तुला स्पष्टच सांगतो, हे बा, आर्यनविषयी माझं मत काही फार बरं नव्हतं. त्यालाही काही कारण आहे, पण त्याच्या बाबतीत आता हे जे काही झालंय हे असं व्हायला नको होतं. मला तर त्या मुलामध्ये कधीही दोष दिसला नाही. खूप समजूतदार होता रे. आता बघ ना, अमृताच्या बाबतीत एवढी भयंकर गोष्ट घडली तरी सुद्धा लग्न केलं त्याने तिच्याशी. ते काही त्याचं अमृतावर प्रेम होतं म्हणून नाही आत्या. चला, तुला काय वाटतं, कोणी मारलं असेल त्याला? त्याच्या वडिलांच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं होतं. असंच. तो सुद्धा खूप भला माणूस होता, आर्यन सारखाच. आर्यन अजिबात भला माणूस वगैरे काहीही नव्हता. एनिवे, हे सगळं बोलण्याची आता काही ही वेळ नाही. अमृताची काळजी वाटते. खरं म्हणजे तिला भेटायला म्हणून मी तिथे गेले आणि हे होऊन बसलं. काय होणार आता या पोरीचं? तू नको काळजी करूस. आपण अमृताला पुन्हा आपल्या घरी घेऊन येऊया. अरे वाटतं तितकं सोपं नाही आहे ते. तिचा नवरा गेलाय. लग्नानंतर थोड्याच दिवसात कुंकू पुसलं जाणं म्हणजे काय हे फक्त मी जाणू शकते. माझं आर्यन, त्यांनी रचलेल्या त्या विकृत खेळात तू त्याला साथ दिलीस जरा. सांगत होते त्या नरसिंहाला नका दुर्लक्ष करू त्याच्याकडे, पण कुणी माझं ऐकलं नाही. आणि अरे त्याने मारायचं होतं, मला मारायचं होतं ना. माझ्या कोवळ्या आर्यन बाबाचं. हे सगळं होणारच होत. सगळं होणार होतं, पण या सगळ्यात माझं आर्यन भरडला जाईल असं नव्हतं वाटलं रे मला. असं नव्हतं वाटलं. तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलंस.
कोण आहे? अरे लपून का बसतोस? सांग ना कोण आहे? आर्यन आर्यन विनायक सरतापे, अमृता सरतापेचा नवरा, तुझा जावई आणि परशुराम किल्लेदारचं शिकार. तू तू इथे काय करतोयस? काय करतोयस इथे? का झोप लागत नाहीये ना? नाही, नाही येते. हे बघ, हाताला रक्त लागले माझ्या. रक्त आहे. माझंच रक्त येते. तितक्यात विसरलास? माझंच रक्त येते. तितक्यात विसरलास? हे काय? तू अजून इथेच आहेस? अगं मी तुला दिल्लीला फोन लावत होते. मला वाटलं तू तिकडे घर लावत असशील. पण कसलं काय? तू अजूनही इथेच आहेस. आता कुठे माशी शिंकली? हा प्रश्न तू माझ्यापेक्षा या घरातल्या मालकाला विचार, ज्यांनी मला इथे थांबवलंय. अरे वा, या घराचं दुसरंही कोणी मालक आहे का? मला वाटलं एव्हाना तू हे घर स्वतःच्या नावावर केलं असशील. जे इतकी वर्ष प्रयत्न करून तुला नाही जमलं, ते एवढ्यात मला कसं काय जमेल? राधिका, एक गोष्ट लक्षात ठेव. कितीही झालं ना तरी हे घर आमचं आहे. माहिती आहे ना तुला? माहिती आहे ना, चांगलंच माहिती. याच तुमच्या घरातून तुला आणि वामन जीजूला नरसिंहरावांनी हकलून दिलं होतं म्हणे. अच्छा, म्हणजे तुझी मजल तर या घरातली आमची लायकी काढण्यापर्यंत गेली आहे. तर तू मला ते करायला भाग पाडलेस. एवढा लवकर केलेले उपकार विसरू नये. आणि तू आपलं नातं विसरली त्याचं काय? तू बरी नाताची किंमत ठेवलीयस. अली, आजपासून तुला माझी काळजी करायची गरज नाही. ते करायला नरसिंहराव समर्थ आहेत. तू तुझं बघ, नाहीतर पुन्हा बाहेर जायची वेळ येईल. मी काही केलेलं नाही. मी कोणाचा खून मी नाही केलाय. माझ्या हाताला कोणाचंही रक्त लागलेलं नाहीये. हे सगळं जानकीमुळे झालंय. मी आर्यनला भेटायला चालली आहे हॉस्पिटलात. जानकी बोललो म्हणजे आईला देवींशी बोललो. जानकी बहिणींचा ड्रायव्हर, युगंधराबाईंच्या घरामधले नोकर, सगळ्यांकडे चौकशी केली. सगळ्यांनी एकच सांगितलं, लई जुनं लफडं आहे म्हणले. म्हणजे आपल्या अमृताचं आर्यनशी लग्न होण्याच्या आधीपासूनच हे लफडं आहे.
का वागलीस तू अशी जानकी? का? माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे की माझी चूक झाली? माझी चूक आहे. नाही, मी नाही काय केलंय. जानकीने केलं सगळं. सगळी चूक जानकीची आहे. तिनेच केलं सगळं. अगं मान वर कर. कुंकू कसं लावू? जानकी, छान दिसतेस. एकदम चिकणी. मी तुमच्यापासून लांब कधीच जात नाही, कारण तुमचा विचार सतत माझ्या बरोबर असतो, सावलीसारखा. आणि मला माहिती आहे, तुमच्याही डोक्यात सतत माझेच विचार असतात. तुम्ही कितीही पुढे जा, पण जेव्हा जेव्हा पाठीमागे वळून पाहाल ना, तेव्हा तेव्हा मी तुमच्या जवळ असेन. मला खरंच कळत नाही मी तुमची माफी कशी मागू ते, पण मी भीतीमुळे खोटं बोलत होते. खरं बोलायची कसली भीती जानकी? तुला काही भीती वगैरे वाटली नव्हती. तुला सवय लागली खोटं बोलण्याची. किती वेळा माफ करू मी तुला? एक लक्षात ठेव जानकी, केवळ मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय आणि तू माझ्या नावाचं कुंकू लावतेस म्हणून मी तुझ्याशी बोलतोय तरी. नाहीतर मला नाही वाटत आपल्यात कुठल्याही प्रकारचे संबंध आता उरलेत. ज्यांच्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं त्यांना आता माफी नाही. मग ते घरातले असू देत किंवा बाहेरचे. तर त्यांनी फक्त रडायचं अमृता. त्यांनी फक्त रडायचं.
मी काही नाही केलंय. मी आपण काही नाही केलं. तूच मला हे करायला भाग पाडलेस जानकी. तुझ्यामुळेच मी हे सगळं केलंय जानकी. जानकी मला काही करायचं नव्हतं जानकी. माझा ऐकून माझ्यावर विश्वास ठेव जानकी. नरसिंहराव, काय झालंय तुम्हाला? सावरा स्वतःला. नरसिंहराव, तूच मला हे करायला भाग पडलंस जानकी. तूच मला हे करायला भाग पडलंस आणि आता मला तूच प्रश्न विचारतेस. माझे हात रक्ताने माखलेत. नरसिंहराव, हे का करायला लावलेस तू मला? जानकी, का वागलीस तू माझ्याशी अशी? का विश्वासघात केलास माझा? बोल जानकी, बोल. नरसिंहराव, सावरा स्वतःला. मी जानकी नाही, राधिका आहे. राधिका. राधिका, राधिका. राधिका, तूच मला वाचवू शकतेस. खरंच राधिका. मी काही नाही केलंय जानकी. मला न सांगता घराबाहेर जायची. मला न सांगता कोणाला तरी जाऊन भेटायची. आणि आता माझ्या हाताला रक्त लागले बघ. पण मी कोणाचा खून नाही केलाय. मी कोणाचा खून नाही केलाय. मला मदत करावी लागेल तुला राधिका. मला तुला मदत करावीच लागेल. तू मला मदत नाही केली तर राधिका मी कुठे? नरसिंहराव, काय झालंय तुम्हाला? सावरा स्वतःला. हे बघा बघा, तुमच्या हाताला रक्त लागलेलं नाही. राधिका, हे काय? नीट बघ तू राधिका. हे बघ, डाग आहेत, रक्ताचे डाग आहेत माझ्या हातावरती. मला माझा हात धुवून दे राधिका. हे सगळं जानकीमुळे झालंय. जानकीमुळे झालंय हे सगळं राधिका. जानकीमुळे झालं राधिका. मला मदत करावी तुझी. नरसिंहराव, बघा, शांत व्हा. नरसिंहराव, असं काहीही झालेलं नाही. चला तुमच्या खोलीत चला. खोलीत मी एकटा पडेल. मला भीती वाटते मला राधिका. मला जानकीची गरज. जानकी, मला नको सोडून जाऊ जानकी. नरसिंहराव, मी एकटा पडेन. मला प्लीज सोडून जाऊ नकोस. तुझी मला गरज आहे. तुझ्या आधाराची गरज आहे मला जानकी.